नमस्कार मित्रांनो, मी हर्षवर्गे स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल एक्सप्लोरर्स मध्ये. आज नवीन लुक दिसतंय का? आता ठीक आहे, हरकत नाही. पण आज आम्ही चाललेलो आहेत मुंबईला. नवरात्री स्पेशल आम्ही सर्व मुंबईच्या देवी फिरणार आहोत. माझ्यासोबत माझा मित्र पण आहे मित्रांनो. खास विरारवरनं मी त्याला बोलवलेलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय माझ्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला फर्स्ट टाइम घेतोय? मस्त वाटतंय पण ट्रेनने फिरतोय. ट्रेन अजिबात लेट आहे बाई. ट्रेन ते आता काय म्हणणार, ट्रेन नाही आहेत म्हणजे आहेत पण खूप लेट आहेत. तर आम्ही थांबलेलो आहे ट्रेनसाठी, बघूया. पण आज आपण कुठे कुठे जातोय आज? अरे म्हणजे ठीक आहे, आपण सांगायला तर असं नाही पाहिजे, पण आमच्या प्रेक्षकांना आपण सांगूया म्हणजे ते बघत राहतील आपले कसं काय ब्लॉग आणि हे. आणि तसंच बघायला सांगायचं झालं तर मित्रांनो, सर्व लोक आमच्या तोंडाकडे बघून जातात. एक तर मी मास्क घातलाय, त्याच्यात लोकांना वाटत असेल कोण आहे मी आणि कोण नाही. आपलं तर सुरुवात आहे अजून. अ, अशी वेळ येऊ द्या मित्रांनो, की मग जाऊ द्या तेवढं जास्त. हा, आम्हाला हमको लाज वाटता है, ज्यादा लोग हमको देखता है तो ठीक आहे. बोल, आपण कुठे कुठे जाणार आहोत आज? आज आपण पहिलं जाणार आहोत ग्रँड रोडला, ओके खेतवाडीची आई माऊली बघायला. ओके त्यानंतर मग आपण तिकडून थोडं पुढे तिकडच्या आजूबाजूच्या देवी घेणार आहेत सर्व, ज्या 17-16 गल्ल्या आहेत त्यांच्या. ओके त्यानंतर मग तिकडून पुढे जाणार आपण सँडस रोडला. तिकडून मग पुढे आपण जाणार भायखळ्याला, दगडी चालेल. ओके. त्यानंतर मग 7 रस्त्याची माऊली, आणि असं करत करत आपण भरपूर देवा फिरणार आहोत आज. बघू जिथे भेटेल तिथे. ठीक आहे मित्रांनो. तर तुम्ही बघत राहा, तुम्हाला प्लॅन तर सांगितलेलं आहे ऑलरेडी. फक्त आता तुमचं मला कितपर्यंत व्ह्यूज येतात तेच बघायचं आहे. आणि जर तुम्हाला व्लॉग नक्कीच आवडला तर मला तुमचा सपोर्ट पाहिजे आणि हा व्लॉग तुम्ही शेअर करा असं मला तुमच्याकडनं अपेक्षित राहील. ठीक आहे, बघत राहा. बाय. 3 hours later. ओके, तर मित्रांनो, आमचं थोडं प्लॅन मध्ये चेंज झालेलं आहे. आणि प्रेम आम्हाला कुठे कुठे फिरवत आहे मला माहिती नाही. आता कुठे चाललं दादा? 7 रस्त्याच्या माऊलीला चाललोय. आधी आपण ही देवी तिकडे पण तू पहिल्यांदी दुसरीकडे घेऊन जाणार होता, आता इथे घेऊन येतोय. बरं, हरकत नाही. हे थोडंसं बघावं लागेल आम्हाला मित्रांनो. आता आम्ही इथे 7 रस्त्याच्या माऊलीला जातोय. बघूया, दाखवतो तुम्हाला. 7 रस्त्याची भवानी घरी इकडे. अच्छा, ओके ओके, ठीक आहे, चालेल, हरकत नाही. बघत राहा मित्रांनो. काय रे नाव ब्लॉग मध्ये घेतलं? प्रेम, मी काय बोलतो, ते आपलं अगोदरच आपण ज्या देवीला गेलेले 7 रस्त्यांची माऊली, त्याबद्दल काय तुला माहिती होतं ते बोल. 7 रस्त्याच्या माऊलीला आपण गेलेलो ना, ती ऍक्च्युली महालक्ष्मी स्टेशनच्या बाजूला आहे. तिकडे 2 देवी आहेत, 7 रस्त्याची भवानी माता आणि 7 रस्त्याची माऊली. तर 7 रस्त्याच्या माऊली मी असं बघितलंय, म्हणजे आय एम नॉट शुअर अबाउट इट. बट मी एका व्हिडिओ मध्ये बघितलं की त्या जे देवीचं रूप आहे ना, हा. ते पेटेंट आहे. तर दुसरा कुठला मूर्तिकार ते काढू शकत नाही. इट ओनली सिंगल फेस. एनीवन कॅन नॉट चेंज इट. नाही, मराठीत बोल. ठीक आहे, चालेल. इंग्लिश आपल्याला ठीक आहे, झालं समजलं. अरे, आता ती जी जो रूप आहे ना देवीचं, चैतन्य आहे तोंडावरचं, दुसरा कुठला मूर्तिकार कॉपी करू शकत नाही. एकच ती मूर्ती तशीच आहे, ओनली वन. ठीक आहे, पण आता आपण कुठे जातो पुढे ते पण सांग जरा. आपण खेतवाडीच्या आईला चाललोय बघायला. खेतवाडी ग्रँड रोड वरनं गल्ली नंबर 7 समथिंग आहे, मला माहित नाही, आता आठवत नाही. ती मुंबईची इनफॅक्ट इंडियातली सर्वात उंच मूर्ती आहे देवीची. हे शुअर आहे का? हे शहर आहे, हे शहर आहे, हे गॅरंटी आहे. हे शहर आहे. बस तेवढं. ठीक आहे. मी काय बोलतो की तुला माहिती आहे, तू ट्रेन मध्ये असताना मला एक लाईन बोललेला की देव एकच असतो, पण मूर्ती बघायला आपण निघाला. हा, ते काय ते बोल. देव कधी पण एकच असतो. प्रार्थना कुठून पण केली तर देव आपल्याला पावणारच आहे. पण मी मूर्तिकाराची जी कला असते ती बघायला निघतो, की प्रत्येक मूर्तिकार त्याच्यामध्ये काय टाकलोय, आपला कला कशी उतरवतोय, ती बघायला मी निघतो. मूर्ती तर भाई कुठून पण, देव कुठून पण पावणारच आहे, जर मनाने चांगल्या मनाने श्रद्धेने प्रार्थना केली तर.
ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. खूप चांगल्या शब्दात बोललाय. थँक्यू. म्हणजे आणि तुम्हाला फोन आलास त्याबद्दल तर खरंच खरंच, कारण का हे माझं म्हणजे तसं सांगायला गेलं तर माझं फर्स्ट टाइम आहे. मी नवरात्रीत देवी बघायला निघालो, हे माझं फर्स्ट टाइम आहे. तर या माझ्या प्रेक्षकांना पण दाखवतो मी की कसं काय. ऑलमोस्ट दादरपर्यंत फिरू. आजच्या दिवसात जेवढे होत आहेत, आजच्या दिवसात जेवढी पण देवींचं दर्शन होत आहे तेवढं घेऊ. आपण आज दगडी चालेला पण जाणार आहे मेन. ओके, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघत राहा. आम्ही बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आज बरंच काय काय एक्सप्लोर करणार आहे. ते आपण कधी गेलो नाही, बघितलं नाही, असं नवीन नवीन जागा तुला फिरवे ना देवीच्या रूपामध्ये आपण बघण्यासाठी. आणि मित्रांनो, खरं बघायचं झालं तर आता सर्वजण माझ्याकडे बघतायत. म्हणजे येणारे जाणारे सर्व लोक मला माझ्या तोंडाकडे बघतात की मी नक्की काय चाललंय. पण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो, कॉन्फिडन्स पाहिजे माणसात. माणसात कॉन्फिडन्स असेल ना तर माणूस काय पण करू शकतो. काय बोलतो, बरोबर आहे की नाही? करेक्ट. सुरुवात करायला पाहिजे भाई. सुरुवात केल्याशिवाय आपल्याला कॉन्फिडन्स जो असतो ना भेटत नाही लोक. लॉर्ड प्रेम सांगितलं हे शब्द तर तुम्ही लक्षात ठेवा. आणि अशाच प्रकारे प्रेम सावंत आता त्यांची तारीफ केल्यानंतर रस्ता विसरला तसं मला वाटतं. आता बरोबर आहे, बरोबर आहे. मी वाटतं दादर बघत होतो. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो, बघत राहा. मी दाखवतो. बोल बोल बोल. चालू आता आम्ही शेतवाडीत आलोय. खेतवाडी दाखव आधी. ते खेतवाडी इकडे भरपूर गणपतीला इकडे भरपूर रश असतो. 17 गल्ल्या 16 गल्ल्या जेवढ्या पण आहेत त्याच्यामध्ये अलग अलग गल्ल्यांमध्ये खूप चांगल्या चांगल्या मूर्तिकारांचे चांगल्या चांगल्या मूर्ती बनवलेल्या घडवलेल्या बसलेले असतात गणपती. आता पण मुंबईतील सर्वात उंच मूर्ती शेतवाडीची आई तिला बघायला आलोय. ती आय थिंक इथून थोडी आतमध्ये आहे, गल्ले नंबर 7 आसपास कुठेतरी. मला गल्ली आठवत नाही. जाऊन आता बघूया कुठे बसते, कारण मला पण आता आठवत नाही प्रॉपर गल्ली कुठे आहे. आणि 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 मी तुझ्या भरोश्यावर आलोय. विचार मित्रांनो, म्हणजे विश्वास आमचा पोरांचा असंच असतो. आम्ही असं काय बघत नाही. तू बोलला ना तू फिरायला नेणार नाही ना, भाईने बोला जाने का. हा तो जाणे का. हा बोलला अरे हर्ष येतो का, मी उद्या जाणार आहे देवी बघायला आणि माझा काल पेपर होता. तरी मी बोललो नाही नाही चल जाऊ, आपण जाऊ. जाऊ बघून तर येऊ. आणि मी त्याच्यावर अंधा विश्वास ठेवून मी निघालोय. आता बघूया. आता विश्वासाला तडा नाही झाला. नाही नाही, आता एवढा आहे विश्वास तर तू दिलाय. मग बघूया. ठीक आहे, आता बघूया. प्रत्येक काय कुठे करत हा यायचा मित्रांनो मला आता. बघू ना, प्रत्येक प्रत्येक मंडळात जाऊ भाई. आपण पर्टिक्युलर एकाच देवीसाठी जाऊ. हळूहळू सर्व मंडळ करत जाऊ. आपण आता त्या देवीला गेलेलो ना, ती खेतवाडीची आई आहे. ती मुंबईतील इनफॅक्ट इंडियामध्ये सर्वात उंच मूर्ती आहे. आणि ही जी मूर्ती आहे ती आपले लाडके मूर्तिकार श्री अरुण दात्ते यांनी बनवलेली आहे. ती मूर्ती एका पायावर उभी आहे रावणाचा वध करताना. आपण जी समोरून बघतो ना, त्यामुळे शब्दांमध्ये मांडू नाही शकत त्याच्यामध्ये. ते सगळं ठीक आहे, पण तू जे बोलला आतास की म्हणजे सगळ्यात उंच मूर्ती इंडियामध्ये काय जगामध्ये पण बोलू शकतो. मला पण ही खरी गोष्ट आहे का? खरी हे कन्फर्म. हा? ही कन्फर्म. नाही तर माझ्या गोष्टीला तो एवढं लक्षात ठेव. गॅरंटी देऊ शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, यांनी आता गॅरंटी तर दिलेली आहे. तुम्हाला जर हे खोटं वाटत असेल तर तुम्ही चेक करा. करू शकता भाई. म्हणजे मला पण थोडं अजून माहिती पडेल की अजून कुठे उंच आहे, अजून कुठल्या देवी अजून उंच आहे. पण मग तुझी तू शुअर नाहीये. मला गॅरंटी आहे हीच आहे, पण त्या लोकांनी अजून कुठे बघितलं असेल. मी फक्त नवरात्री उत्सवाचं बोलतो. अच्छा, हा, मंदिरांमध्ये आणि ते मला काय आहे ये भाई, हे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता तर मित्रांनो, तुम्ही बघत राहा. आता आम्ही चाललेलो आहेत दगडीच आहेत, तिथे पण देवी आहे. आणि पुढे तिकडनं अजून बघूया. आम्हाला आता पडलं प्रेम भाऊ कुठे कुठं फिरवतील. लालबाग आणि पण लालबाग आणि चिंतामणीला ना. लालबागच्या आईला पुढे जायचं आपल्याला. ठीक आहे. तर आता मित्रांनो, आम्ही रस्त्यात चालतोय. तर आता आम्ही थोडं पाच निघतो. ती पोरं कोण होती काय माहिती, आहेत का? सबस्क्राईब करा रे. हा, ठीक आहे. तर हा, पळूया आम्ही. पळतोय मित्रांनो आता. हा, पाऊस पण आहे. खरं तर मित्रांनो वाजल्यात 3:30. पण
अंधार जो असा केलाय पावसाने. 5 वाजून गेलं. हा तर माझा हात दुखतोय आता. चला मी ठेवतो. कुठं झालं दादा? वगैरे तर मित्रांनो आपल्याला हे 2 जण भेटलेले आहेत ब्लॉग करता करता आणि ते लोक पण दगडी चाळला वगैरे चाललेले आहेत. तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही आमच्यासोबत येऊ शकता, असा काही प्रॉब्लेम नाही. हो आम्हाला टाइम लागेल आता थोडा. ठीक आहे, हरकत नाही. मग आम्ही जातो पुढे. तुला सबस्क्राईब, माझ्या चॅनलचं नाव एक्सप्लोरर्स आहे, सबस्क्राईब कर नक्कीच. ब्लॉग बघत राहा. हा एक्सप्लोरर्स टाक ना, EXPLORUSH. मी असेच ब्लॉग करत असतो, म्हणजे एक्सप्लोर वगैरे करत असतो, तर त्याचे ब्लॉग्स टाकतोय. मी थांब एक मिनिट. हो. आता मी जस्ट सुरुवात केलंय चॅनलला, पण टाकलेत बरेचसे ब्लॉग आहेत. 14 ब्लॉग आहेत माझे. तर हा फक्त एकदा बोला सबस्क्राईब कसं. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, थँक्यू. चल तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहेत खेतवाडीच्या आई भवानीला. आम्ही असं काय प्लॅन करून तर निघालोय की एक म्हणजे देवी बघायला निघालोय, पण कोणते कोणते आहेत एक्झॅक्ट असं काय प्लॅन नाहीये आमचं. सो जे आहे ते आम्ही रस्ते जेवढे लागतील तेवढे बघतो. तर मित्रांनो मागच्या 25 मिनिटं आम्ही फक्त चालतच आहोत. 10 मिनिटात येणार स्टेशन, 10 मिनिटात येणार स्टेशन, असं करत करत त्यांनी मला नाही ना तरी 25-30 मिनिट आरामात, म्हणजे अर्धा तास आम्ही चालतच आहोत. सँडस रोड पर्यंत आलं, पण सँडस रोड जे काही असेल, जे काही असेल, पण तू एवढं चालण्याच्या तर मला सांगायचं तरी. आपण टॅक्सीने आलो असतो, मी दिले असते पैसे. मजाक 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 मजाक. तरी कॅपॅसिटी चेक करा ना. अरे अशी कॅपॅसिटी नको चेक करूच रे. ओ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है. आता मित्रांनो आम्ही ट्रेनसाठी थांबलोय. आता आपण इकडे चाललो, हा बायकाला चाललोय दगडी चाळला. तिकडनं चिंचपोकळीला जाऊ, मग लालबाग आणि मग घरी. सध्या आजपर्यंत आजसाठी तरी एवढाच प्लॅन आहे, पण तुम्ही बघत राहा. मजा तर येणारच आहे. आता तिथे आपल्याला 2 जण भेटलेले, आता पुढे अजून किती जण भेटतात माहिती नाही, पण भेटतील. इथे पण आता स्टेशनवरती आम्ही बसलोय, तिकडे पण आम्हाला लोक बघतात की आम्ही काय करतोय ते. काय माहिती असं कॉन्फिडन्स कुठून येतो आजकाल मला कळत नाही, पण येतोय. हरकत नाही, तुम्ही बघत राहा मित्रांनो, मजा येईल. Meanwhile, आजचं झालेलं आहे आमचं ऑलमोस्ट. आता लालबागच्या देवीचं पण आम्ही तिकडे दर्शन घेतलेलं आहे, आणि आता आम्ही शेवटची देवी करणार आहोत. तर शेवटची देवी कोणती करणार आहोत आपण? हो, ती लोअर स्टेशनच्या बाजूला आहे. मला नाव आता माहित नाही, कारण फक्त मी एवढं मला माहित आहे की जे लालबागच्या राजाचं जे सिंहासन असतं ना, ते या देवीला गिफ्ट म्हणून असतं गणपती झाला. अच्छा, एवढं मला माहिती आहे. नाव नाही माहिती. ठीक आहे. तर मित्रांनो, तर ही आम्ही शेवटची देवी करणार आहोत आजच्या दिवसाची, आणि मग आम्ही घरी जातोय आणि ब्लॉग इथेच संपेल. मी मोस्टली स्टेशन जवळ ब्लॉग एंड करेल. आता तर मी खूप थकलोय, सकाळपासून फक्त चालतो. हा, शक्ती संपलेली आहे मित्रांनो. हा, तर बघत राहा. शेवटची देवी आम्ही जी करणार आहोत ती आता तेच आहे वाटतं. meanwhile,
आपलं आजचं फिरून झालेलं आहे आणि जेवढे आज देवींचे दर्शन म्हणजे देवींच्या मूर्तींचे दर्शन घ्यायचं होतं तेवढे आज आम्ही घेतलेले आहेत. शक्यतो आम्ही सर्वच देवी झालेले आहेत आमचे, पण तरी पण एक जी आम्हाला करायची होती देवी, ती म्हणजे त्या देवीला लालबागच्या राजाचं सिंहासन मिळते. ती देवी आमची राहिली आहे. म्हणजे हे पण मला माहिती नव्हतं, हे तर मला प्रेम बोलला की अशी पण एक, देवीची मूर्ती आहे. पण ती नाही मिळाली शेवटपर्यंत. आम्ही लोअर पोलीस स्टेशनच्या आसपास खूप शोधलं, पण आम्हाला नाही मिळालं. पण तुम्ही हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्की शेअर करशील ना, तेव्हाच नेक्स्ट येणार. पण नाही नक्कीच मित्रांनो तुम्ही शेअर करा, कारण मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची आणि एक काय म्हणतात जर तुम्ही शेअर केलं तर मला पण एक उत्साह राहील आणि 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट पाहिजेत मित्रांनो, कारण तसं मला एक मोटिवेशन मिळेल, एक तुमचा आधार राहील. काय म्हणतात दुसरा शब्द मला मिळत नाहीये. नक्कीच शेअर करा. बाय.